दर्पणडाव मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता सखीला तिच्या आईच्या हातचे म्हणजेच तेजस्विनीच्या हातचे उकडीचे मोदक खाण्याची फार इच्छा झालेली असते आणि तिने सुद्धा लेकीचा हट्ट पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला असतो। तर इकडे कान्हाला सुद्धा आता इकडे तेजस्विनी समोर हात जोडून माफी मागायची असते आणि त्यामुळे तो गुडघ्यावर बसून तेजस्विनीची माफी मागतो आणि जो काही त्याचा भूतकाळ आहे, सखीसोबत लग्न का केलं, ह्या घरामध्ये का आला, ह्या सर्व गोष्टी तो आता इकडे तेजस्विनीला सांगण्याचं काम करत असतो। हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचं आहे, पाहायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय की इकडे आता मनस्विनीचा खरा चेहरा कान्हाच्या हुशारीमुळे समोर आलेला असतो आणि रामनवमीच्या दिवशीच इकडे हे सत्य समोर आल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता सखीने त्या मनस्विनीची लंका दहन केलेली असते, तिची लंका जाळून टाकण्याचं काम तिने केलेलं असतं। तिने आता मनस्विनीला मावशीच्या नावाला तू कलंक आहेस असं सुद्धा सांगितलेलं असतं। तुला पोलिसात देऊन काहीही उपयोग नाही आहे, कारण तुझी ती लायकीच नाही आहे। जसं माझ्या आईला 11 वर्ष तू त्या अंधाऱ्या कोठडीत ठेवलंस, त्याच पद्धतीने मी तुला सुद्धा तशाच अंधाऱ्या कोठडीमध्ये ठेवणार आहे असं सखी स्पष्टपणे सांगू लागते आणि त्याच वेळेला कान्हासुद्धा सखीच्या पाठीमागे खंबीरपणा उभा राहतो। खरं तर ह्या सगळ्या गोष्टी आता फक्त आणि फक्त कान्हामुळे दिसून येत आहेत, कान्हामुळे झालेल्या आहेत, हे सुद्धा तेवढंच जास्त खरं आहे। आता तिची हकलपट्टी होणार असते, पण हकलपट्टी एवढ्या चांगल्या वेशात, एवढ्या चांगल्या साडीत, कपड्यात तर करणं शक्यच नाही। त्यामुळे आता जी साडी इकडे तेजस्विनीच्या अंगावर होती फाटलेली, त्याचबरोबर खूप जुनी वास येणारी, ती साडीच आता सखी घेते आणि मनस्विनीच्या हाताला धरूनच खोलीत नेते आणि त्यानंतर ती साडी तिला नेसवली जाते। इथे मनस्विनी म्हणत असते, हे बघ, तू आत्ता माझ्यासोबत जे करतेस ना ते फार वाईट होणार आहे, पण तरीसुद्धा सखी काहीच ऐकत नाही आणि त्यानंतर तिला ती साडी नेसवून बाहेर आणलं जातं। हॉलमध्ये आणल्यानंतर सुद्धा मीनाक्षी तिचं थोबाड फोडते, तेजस्विनी तिला मारते आणि त्यानंतर धक्के मारतच आता तेजस्विनीने तिची हकलपट्टी केलेली असते। माझं कुंकू तू पुसलंस, माझ्या लेकीचं बालपण तू हिरावलंस, मला आणि माझ्या लेकीला गेली 11 वर्ष तू दूर ठेवलंस आणि त्याचीच ही शिक्षा आहे। मला तुला बहीण म्हणून घेण्याची सुद्धा लाज वाटत आहे। ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे तेजस्विनी बोलते आणि धक्के मारतच आता मनस्विनीला घरातून बाहेर काढत असते। पण प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं बरं, मनस्विनीला घराबाहेर काढलं तर ही तिची शिक्षा असू शकते का? अजिबातच नाही। आता ती बाहेर गेल्यावर थोडी ना शांत बसणार आहे। ह्या सगळ्या गोष्टी ती थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सुद्धा करण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकते। तर आता आपण इकडे पाहतो, ती तर घराबाहेर गेलेली असते, पण इकडे मीनाक्षीला फार वाईट वाटत असतं। ती विचार करत असते, वहिनी मला माफ करा, खरं तर मला आत्तापर्यंत असं वाटत होतं की ह्या सर्व गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, पण अगदी तसं नाही आहे, हे सगळं खूप चुकीचं आहे आणि मी माझ्या सखीला माझ्यापासून दूर केलं, तिच्या मनामध्ये नाही त्या गोष्टी केल्या, तिच्या विरोधात कटकारस्थानं करत राहिले, मी तुमच्या अपरोक्ष तिची काळजी घ्यायला हवी होती, पण मी तसं केलं नाही असं मीनाक्षी म्हणू लागते। त्याच वेळेला आता इकडे सखी आनंदाने, प्रेमाने आई अशी हाक मारते आणि त्यानंतर ती तेजस्विनीला घट्ट मिठी मारत असते। तेव्हा ती म्हणत असते, आता जे 11 वर्ष मी इथे गमावलेत, त्या 11 वर्षाची सगळी सर मी भरून काढणार आहे। माझ्या लेकीचे सगळे लाड मी करणार आहे, माझ्या लेकीसोबत सगळं आयुष्य मी पुन्हा एकदा नव्याने जगणार आहे असं ती म्हणत असते। आता हा वेळ असतो संध्याकाळचा आणि हा वेळ संध्याकाळचा असल्या कारणाने आपण पाहतो की आता इकडे तेजस्विनी म्हणत असते, बरं झालं गेलं, आता सगळं काही विसरून जाऊयात। त्याच वेळेला कान्हा म्हणत असतो, आता मी काय म्हणतो, शेवट गोड झालाय, त्या मनस्विनीची हकलपट्टी झाली आणि त्यामुळे शेवट गोड झालाय असं आपण म्हणूयात। पण मग फक्त ती घरातून गेली म्हणून शेवट गोड करायचा आहे असं आहे का? चला मस्त काहीतरी गोड वगैरे बनवा कोणीतरी। त्याच वेळेला गौतम आणि सखी दोघांनाही एक गोष्ट आठवते आणि ती म्हणजेच की गौतम म्हणत असतो, ऐक ना वहिनी, तुझ्या हातचे उकडीचे मोदक मला खायचे आहेत, प्लीज उकडीचे मोदक बनव ना।
खरंच तुझ्या हातच्या उकडीच्या मोदकाची मला फार आठवण येते. कितीतरी वर्ष झालं मी तुझ्या हातचे उकडीचे मोदक खाल्लेच नाही आहेत. त्याच वेळेला सखी म्हणत असते, हो गाई, मला सुद्धा तुझ्या हातचे उकडीचे मोदक खायचेत. नाही, मला ना तुझ्याबरोबर उकडीचे मोदक बनवायचेत. त्याच वेळेला कान्हासुद्धा म्हणत असतो, हो, मला सुद्धा तुमच्या हातचे उकडीचे मोदक फार आवडतात. असं तो बोलता बोलता बोलून जातो. त्याच वेळेला सखी म्हणत असते, एक मिनिट कान्हा, तू माझ्या आईच्या हातचे उकडीचे मोदक कधी खाल्लेस? त्यावर तो म्हणत असतो, नाही नाही, म्हणजे बघा ना, आता उकडीचे मोदक कोणाच्याही हातचे असो ते आवडणारच ना. म्हणजे कान्हा तिथे थोडीशी हेराफेरी करत असतो. खरं तर कान्हा हा लहान असताना तेजस्विनी, त्याचबरोबर सखीचे आईबाबा आणि कान्हाचे आईबाबा हे चांगले मित्र होते. आणि त्यानंतरची गोष्ट त्याला आठवते आणि तो पटकन इकडे बोलून जातो. पण तेजस्विनी मात्र त्याच्या त्या बोलण्याकडे थोडंसं लक्ष देऊन पाहत असते. तर आता दोघी जणी मायलेकी किचनमध्ये जातात आणि दोघी मायलेकी किचनमध्ये जाताना सखी लहानपणी जशी लुडबुड करायची अगदी तशीच सेम पद्धतीने आत्तासुद्धा किचनमध्ये तिच्याबरोबर लुडबुड करू लागली. आणि जसं जसं तेजस्विनी उकडीचा मोदक बनवू लागली तसं तसंच आता इकडे सखीसुद्धा उकडीचे मोदक बनवू लागली. आणि त्याचमुळे आता इकडे तेजस्विनीला फार आनंद होऊ लागला. माझी लेक बघता बघता किती मोठी झाली. खरं तर लहान असताना मध्येच यायची, मध्येच लुडबुड करायची, हे पाडायची ते पाडायची. पण आज तिने माझ्या पायावर पाय देतच उकडीचा एवढा सुंदर मोदक बनवला आहे, त्यामुळे तिला फार आनंद होऊ लागतो. त्याच वेळेला आता कान्हा तिथे येतो. कान्हा म्हणत असतो, झाले मोदक, चला मग, चला पटापट मोदकावर ताव मारूया. त्याच वेळेला सखी म्हणत असते, नाही, मी अगोदर खाणार आहे. तेव्हा कान्हा म्हणत असतो, नाही, मी अगोदर खाणार आहे, मला खायचं आहे. त्याच वेळेला तेजस्विनी 2 मोदक घेते आणि 2 मोदक घेऊन दोन्ही हाताने दोघांच्याही तोंडामध्ये ते मोदक भरवत असते. आणि त्यानंतर सखी आणि कान्हाला फार आनंद होतो. इकडे गौतमसुद्धा मोदक खात असतो. तर आता प्रेक्षकांनो, संध्याकाळची वेळ झालेली असते, सगळेजण शांत झोपलेले असतात. पण कान्हाला मात्र ते मगाशीचं गिल्ट असतं. त्याला असं वाटत असतं की आता आपण कुठेतरी जाऊन ही गोष्ट कोणाला तरी सांगितली पाहिजे का, तर त्या मला समजून घेतील का, काय करू, सांगू का ही गोष्ट त्यांना, असं म्हणून तो आता इकडे देवघरामध्ये असलेल्या तेजस्विनीकडे जातो आणि गेल्याबरोबर गुडघ्यावर बसून त्यांना हात जोडत असतो, माफी मागत असतो. त्याच वेळेला आता इकडे तेजस्विनी म्हणत असते, अरे कान्हा, काय करतोयस, काय झालंय? तेव्हा कान्हा म्हणत असतो, हे बघा, मला तुमची माफी मागायची आहे. आणि त्यावरती म्हणत असते, का? पण मग तो सांगत असतो, खरं तर मी इथे सखीबरोबर लग्न केलं, पण सखीबरोबर लग्न करण्यामागचे कारण वेगळेच होते. मी सरकारचाच माणूस होतो की नाही हे नाही सांगू शकत, पण तुम्हाला सांगू मी कोणाचा मुलगा आहे? त्याच वेळेला ती म्हणत असते, कोणाचा? तेव्हा तो म्हणत असतो, मी किर्लोस्कर, देवदत्त किर्लोस्कर, राजलक्ष्मी किर्लोस्कर ह्यांचा नातू आहे. असं म्हटल्याबरोबर तेजस्विनीला फार मोठा धक्का बसतो. ती म्हणत असते, काय, तू देवदत्त भाऊजीचा मुलगा आहेस? तेव्हा तो म्हणत असतो, हो, पण माझ्या बाबांना सरकारने जीव मारला आणि माझ्या बाबांचा सरकारने जीव मारल्यानंतर मी त्याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी या घरामध्ये आलो होतो आणि त्याच गोष्टीमुळे मी सखीसोबत लग्न केलं. पण तुम्हाला सांगू का, जसं जसं मला सरकारचे रंग ढंग रूप ते सगळं कळू लागलं, सखी आणि तिच्यामधली तफावत कळू लागली, त्यावेळेस मी ठरवलं, नाही नाही, कुठेतरी पाणी मुरतंय. आणि त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टीचा शोध घेतला. पण मला खरंच माफ करा, मी फक्त लग्न त्यासाठी केलं होतं. पण आत्ता खरं सांगतो, मी आणखी सखीला ह्या गोष्टीची कबुली दिली नाही आहे. सखीचं जसं माझ्यावर प्रेम आहे तसंच माझंसुद्धा सखीवर मनापासून प्रेम आहे आणि मी आज तुमच्यासमोर हात जोडून माफी मागतो. त्याच वेळेला आता इकडे तेजस्विनी त्याचे हात धरते आणि म्हणत असते, तुला माफी मागायची काहीच गरज नाही आहे. उलट देवदत्त भाऊजी माझ्या बहिणीमुळे गेलेत याची खंत माझ्या मनात कायम राहील. पण मला तुझ्या आईला आणि तुझ्या आजीला भेटायचं आहे, असं सुद्धा ती त्याला म्हणत असते. आता वेळ असते ती म्हणजेच की सखीसमोर जाण्याची. जेव्हा कान्हा इथे सखीसमोर जातो तेव्हा सखी म्हणत असते, काय रे, कुठे होतास एवढा वेळ? मला तुझ्याशी केव्हाचं बोलायचंय. त्यावर तो म्हणत असतो, काय बोलायचंय माझ्याशी तुम्हाला? त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, काय बोलायचंय म्हणजे तुला समजत नाही का रे? मला तुझे आभार मानायचेत. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, माझ्या आणि आभार का मानायचेत? तेव्हा ती म्हणत असते, आज तू माझ्यासाठी एवढ्या सगळ्या काही गोष्टी केल्यास ना, त्यामुळे माझ्या खऱ्या आईला माझ्यासमोर आणलंस त्यामुळे. आणि तुला सांगू का, जर तू माझी आई माझ्यासमोर आणलीस नसतीस तर काय झालं असतं, ह्या सुद्धा गोष्टीचं गिल्ट माझ्या मनामध्ये आहे. खरंच खरंच कान्हा, अगदी मनापासून धन्यवाद. आज तू ज्या पद्धतीने वागलायस, जे काही केलेस ना, त्यामुळे खरंच मी तुझे उपकार आणि ते सगळं आयुष्यभर विसरणार नाही, असं ती म्हणत असते. त्याच वेळेला कान्हा म्हणत असतो, सखी मॅडम, तुम्ही येड्या आहात का? असे आपल्या माणसाचे कोण आभार मानतं बरं?
तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, आपल्या माणसाचे कोण आभार मानतं म्हणजे तुम्हाला आपलं मानतोस का? त्याच वेळेला आता इकडे कान्हा म्हणत असतो, हा म्हणजे तसं काही हरकत नाही मानायला, पण तरीसुद्धा हो तेच मी सांगते तुला, तुम्हाला आपलं मानतोस ना, मग मला सांग ना, तू मला माफ केलंयस का? आणि त्याचबरोबर माफीचं जाऊ दे, पण खरंच तू आज जे काही केलंयस ना, ती गोष्ट माझ्या मनाला खूप जास्त इथे भावली आहे. खरंच कान्हा, खरं थँक्यू सो मच असं म्हणून आता लगेचच सखी त्याला घट्ट मिठी मारते. सखी घट्ट मिठी मारल्यानंतर आता लगेचच कान्हाला कळत नाही नेमकं काय करावं, पण तरीसुद्धा इकडे तिच्या भावना आणि त्या सगळ्या गोष्टी पाहिल्याबरोबर आता कान्हासुद्धा लगेचच सखीला घट्ट मिठीत घेत असतो. आणि कान्हासुद्धा सखीला घट्ट मिठीत घेतल्यानंतर आता सखीला समजत नाही नेमकं हा असा कसा वागू शकतो. म्हणजे आत्तापर्यंत हा माझ्यापासून दूर दूर जाण्याचा प्रयत्न करत होता, पण आता खरंच ह्याने मला जवळ केले, मग ह्याने मला माफ केलं असेल का, किंवा ह्याने माझं प्रेम आणि त्या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या असतील का, असा सुद्धा आता इकडे तो विचार करू लागतो. त्याच वेळेला आपण पाहतो की आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणेच आता इकडे जी काही तेजस्विनी आहे तिने आवरून देवपूजा वगैरे करून घेतलेली असते आणि कान्हाला तिने एक गोष्ट सांगितलेली असते की मला तुझ्या आजीला आणि आईला भेटायचं आहे म्हणून, आणि त्याचमुळे आता इकडे कान्हाने सुद्धा प्रॉमिस केलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, सखी आणि त्याचबरोबर तेजस्विनीचं नातं सुद्धा नीट झालेलं असतं आणि कान्हाने सुद्धा आता त्याचं टार्गेट काय होतं, कशासाठी तो त्या घरात आला होता हे सुद्धा आता इकडे तेजस्विनी समोर सांगून मोठा बॉम्ब फोडलेला असतो. त्याचबरोबर आता इकडे राजलक्ष्मी जेव्हा खरी तेजस्विनी तिच्या समोर जाईल तेव्हा कशी रिॲक्ट होईल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असतं. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट आणि त्याचबरोबर रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचसोबत इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत, ट्विस्टसोबत. तोपर्यंत पाहत रहा लपंडाव.